नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी ह्यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जयवंत दळवी लिखित सोनाली ह्या कथासंग्रहातली कथा भाऊरावांची मीनाक्षी. ती गडबडीनं पायऱ्या चढून वर आली आणि तिने घाईघाईनं कुठल्या खिडकीत काय मिळतं ते पाहिलं. भाऊराव सबनीस तिला बघत होते. भाऊराव पोस्टमास्तर असल्यामुळे खूप मागे आपल्या टेबलापाशी बसले होते. ते पटकन उठले, स्वतःच्या नकळत उठले. तिला काय हवंय ते विचारण्यासाठी पुढे आले. तेवढ्यात ती तिकिटांच्या खिडकीपाशी आली आणि तिने खिडकीतनं बघितलं. भाऊरावांना आतून तिचा चेहरा लाकडी फ्रेममध्ये बसवल्यासारखा वाटला, पण चिकट फ्रेम. पोस्टातलं वातावरण कारण नसताना खूप चिकट होतं, जिकडे तिकडे कांजीची बोटं पुसल्यासारखं. तेवढ्यात तिने कार्ड घेतलं. सुट्ट्या पैशासाठी ती क्षणभर थांबेल या कल्पनेनं त्याने खिडकीत तोंड घातलं आणि काय पाहिजे असं ते विचारणार तोच फटकन 15 पैशाची 2 नाणी फेकून ती वळली सुद्धा. काय पाहिजे? भाऊरावांना वाटलं आपणच हे विचारलं का काय, पण ते खिडकीवरच्या कारकुनानं विचारलं होतं, काय पाहिजे? नाही, काय नको, भाऊराव म्हणाले आणि आपल्याच तंद्रीत गुंग होऊन काडीनं दात कोरायला लागले. अजून ते तिथेच उभे राहून ती गेली त्या दिशेकडे बघत होते. त्यांना चुटपुट वाटत होती. आजची संधी हुकली. तिला आत बोलावून चहा देता आला असता, थोडं बोलता आलं असतं. ती खालच्या रांगणेकरांच्या खोलीत येते. कशासाठी ते कळत नाही. काही गडबड असावी म्हटलं तर खिडकी उघडी असते, पण उघडी म्हणावी तर पडदा ओढलेला असतो. त्या पडद्याचं एक झेंगटच असतं. तो नको तिथे असतो आणि असावा तिथे नसतो. तसंच त्याच्या खोलीचं दार सुद्धा बंद नसतं. आता काही गडबड असती तर त्यांनी दाराला आतनं कडी नसती का लावली, पण ती येते तेव्हा कधीही कडी लावलेली नसते. मग कडी लावायची नसली तर दरवाजा सताड उघडा तरी टाकावा ना, म्हणजे आतलं काय ते नीट दिसेल तरी. तर तेही नाही. मूर्ख कुठला, मूर्ख कुठला, महामूर्ख आहे तो भोसडीचा रांगणेकर. दरवाजा ओढून घेतो. फट असते पण फटीतनं जाता येता काही दिसत नाही. थांबून दरवाजाकडे जाऊन फटीतनं आत बघावं तर दिसेल, पण ते आपल्याला शोभत नाही ना. आफ्टर ऑल वी आर जेंटलमॅन. पोस्ट ऑफिस बंद झाल्यावर ते घरी आले. घराच्या आवारात शिरताना त्यांनी आपलं जरासं सुटलेलं पोट आवळून घेतलं आणि छाती पुढे काढली. वयाला 52 वर्ष झाली. त्या मानानं त्यांची प्रकृती उत्तम होती आणि आपली प्रकृती उत्तम आहे याची त्यांना जाणीवही होती. रांगणेकराच्या खोलीवरनं जाताना त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं, कारण वर गॅलरीत गोदूताई उभी होती. तिला वाटायचं रांगणेकरांच्या खोलीकडे बघतात म्हणजे त्या पोरीला बघण्यासाठी. रांगणेकराच्या दरवाजाकडे बघूनही तसा काही उपयोग नव्हता, कारण नेहमीप्रमाणे दरवाजा ओढलेला होता. 2 बोटं जातील एवढी फट उघडी होती आणि नेहमीप्रमाणे फटीतनं काही एक दिसत नव्हतं. गेल्या आठवड्यात एकदा त्यांनी रांगणेकरला थांबून विचारण्याचा प्रयत्न केला होता, कोण आहे? काही विचारण्यासाठी थांबवला तर थांबेल अशातला रांगणेकर हा माणूस नव्हता. त्याच्या पायावर भिंगरी होती. मीनाक्षी एवढंच तो म्हणाला. त्यांनाच हसल्यासारखा हसला आणि तरतर चालीनं निघूनही गेला. भाऊरावही थांबले नाहीत. मीनाक्षी एवढं म्हणून रांगणेकर असा चमत्कारिक हसला की तो थट्टेनं आपल्यालाच हसला असं भाऊरावांना वाटलं. 2 आठवड्यांपूर्वी ती 20-22 वर्षाची पोरगी रांगणेकरच्या खोलीतनं बाहेर पडत होती, तेव्हाच भाऊरावांना एकदम मीनाक्षीची आठवण झाली होती. कुठली मीनाक्षी? ती ब्रह्मचारी सिनेमातली मीनाक्षी.
भाऊराव हायस्कूलमध्ये होते तेव्हा त्यांनी तो सिनेमा बघितला होता, मास्टर विनायकांचा. संपूर्ण गुगगुवीत मांड्या दाखवत स्विमिंग ड्रेस घालून पोहायला निघालेली मीनाक्षी. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया गाणं म्हणणारी, गाणं म्हणता म्हणता पाणी उडवणारी, घायाळ होणारी आणि करणारी. ओ माय गॉड, मास्टर विनायक तिला दोन्ही हातांनी अलगद उचलून घेतात. ती मीनाक्षी. तो चित्रपट बघतानाच त्यांनी ठरवलं होतं, स्विमिंग सूट घातलेल्या मुलीला अशी तलावाच्या काठी उचलून घेणं आपल्या नशिबी नाही, पण लग्न झाल्यानंतर एकदा तरी, म्हणजे शक्यतो पहिल्या रात्री आपल्या बायकोला अशी उचलून घ्यायची. इतकंच काय, ते स्विमिंग ड्रेससुद्धा विकत आणून ठेवणार होते. लग्न ठरल्यावर ते गोदूताईबरोबर एकदा फिरायला गेले होते जुहूच्या किनाऱ्यावर. तेव्हा त्यांनी लाजत लाजत ती इच्छा तिच्या कानात सांगितली होती, कोणी दुसऱ्यांना ऐकू नये म्हणून. पण पुढे जमलं नव्हतं. एक खोली, घरात त्यावेळी आई वडील, पडद्यामागे काय काय म्हणून करणार. ही पोरगी मीनाक्षीसारखीच दिसत होती. टप्पोरे मिश्किल डोळे, 2 वेण्या, एक छातीवर दुसरी मागे. तिला पाहता पाहता भाऊरावांना वाटलं की कुठल्याही क्षणी ती तलावाच्या काठी जाईल आणि साडी सोडेल, साडीच्या आत स्विमिंग ड्रेस. त्यामुळेच कोण असं विचारताच रांगणेकरनं चटकन आणि हसत हसत मीनाक्षी म्हणून सांगावं याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं. तिचं खरं नाव मीनाक्षी का तो शेंडी लावत होता? मीनाक्षी असं रांगणेकरनं सांगताच ते एकदम लाजल्यासारखे झाले आणि चापापले. ते वर आले, शांतपणे डायनिंग टेबलापाशी बसले. गोदूताई ओट्याकडे उभी राहून चहा करत होती. ते परक्या बाईकडे बघावं तसं तिच्याकडे बघत राहिले. लग्नाच्या वेळी सुद्धा ती काही बारीक नव्हती, पण आता ती चांगलीच सुटली होती. मनातल्या मनात त्यांनी तिला स्विमिंग ड्रेस चढवून, छे चढवता चढवता टरकन फाटला सुद्धा तो. आता हिला उचलणं शक्य तरी आहे का? नुसता विचार मनात येताच त्यांना धाप लागली. हल्ली तर ब्लड प्रेशर सुरू झालं होतं. स्विमिंग ड्रेसमध्ये ती कशी दिसेल या कल्पनेनंही त्यांना एकदम हसू फुटलं. त्यांच्या नकळत ते खुदकन हसले आणि एकदम कावरे बावरे झाले. काय झालं? गोदूताईने विचारलं. नाही काही नाही. नाही कसं? कधी नव्हे ते एकदम हसलात ते? छे ग, असं म्हणताना सुद्धा ते हसत होते. ती भेटली होती? तिने पटकन विचारलं. ते बेसावत होते. मीनाक्षी हो. मीनाक्षी? भाऊराव एकदम चोरासारखे चपापले. आहो ती खाली रांगणेकरांच्याकडे येते ती. तिचं नाव मीनाक्षी? हो, जसं काही माहीतच नाही. असं म्हणता म्हणता तिने चहा गाळला. चहा गाळताना ती सुद्धा स्वतःशी हसत होती, कदाचित काहीतरी जुनं आठवून. कधीतरी 2 हातांनी उचलाल सुद्धा तिला, ब्रह्मचारी सिनेमातल्यासारखी. असं बोलता बोलता ती एकदम हसत राहिली. तिला काय काय आठवत राहिलं. भाऊराव एकदम चोरासारखे गप्प झाले. त्यांच्या मनात अकस्मात चांदणं पडलं, चोराच्या मनात पडतं ना तसं. गोखले मास्तरांची ही सवय होती. घाईघाईनं येता येता ते खिशात काहीतरी शोधत होते. ते येत होते तेव्हा डॉक्टर कोकिळ दवाखान्यात जात होते. डॉक्टर कोकिळ आयुर्वेदाचे वैद्य आहेत. ते कदरपपा किंवा कवच बीज चूर्ण वगैरे जडीबुटीची औषधं भाऊरावांना, गोखले मास्तरांना वगैरे देतात. कोकिळांना बघताच गोखले मास्तरांनी खिशात पुन्हा पुन्हा हात घातले. आपण काहीतरी शोधतो त्याचा बहाणा केला. कोकिळांकडे न बघितल्यासारखं केलं. कोकिळही ढकलल्यासारखे चालत पुढे निघून गेले. भाऊराव गॅलरीत बसून वरनं सगळं बघत होते. गोदूताई बाहेर गेली होती. गोखले मास्तरांची बायकोसुद्धा बाहेर गेलेली असावी, त्याशिवाय त्यांना एवढं धाडस नाही होणार.
रांगणेकराला चिठ्ठी द्यायची आहे असा बहाणा करून गोखले मास्तर रांगणेकराच्या दरवाज्यापर्यंत गेले. भाऊरावांची छाती धडधडली. गोखले मास्तरांनी दाराबाहेर उभं राहून हळूच कान दिला आणि ते ऐकायला लागले. राणी, तेजस्वी चंद्रिके, आपल्या उज्ज्वल प्रीतिकिरणांचा वर्षाव विनाकारण या पत्थरावर का करतीयस? असं रांगणेकर म्हणाल्याचं गोखले मास्तरनी ऐकलं आणि मास्तर दचकले. मी चंद्रिका आणि तुम्ही पत्थर? तुम्ही माझे चकोर आहात, चकोर. असं मीनाक्षी म्हणाली. काय साली पोर तरी. पण तिचं नाव मीनाक्षी का चंद्रिका? गोखले मास्तरांच्या मनात एकदम गोंधळ झाला. पण ही लग्नाची बेडी या नाटकाची तालीम चालू आहे हे गोखले मास्तरांच्या लक्षात आलं नाही. येण्याची शक्यताही नव्हती, कारण त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक वाचलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. त्यांनी पुन्हा कान दिला. रांगणेकर म्हणत होता, माझ्या या सुखाचा स्वर्गातल्या एखाद्या देवाला सुद्धा मत्सर वाटेल. तुम्हाला ठाऊक आहे आत्ता माझ्या मनात काय विचार आला ते? ती म्हणाली. गोखले मास्तरांनी एकदम जीवाचा कान करून ऐकलं. ती म्हणत होती, आपण दोघेजण लांब कुठेतरी पळून जाऊ. हे ऐकताच गोखले मास्तर एकदम कशाला तरी आदळल्यासारखे कडमडले. जागच्या जागी त्यांनी थोडा वेळ धावपळ केली. एकदम मोठ्यानं पकडो पकडो असं ओरडावं त्यांना वाटलं. ते पळत भाऊरावांच्या जिन्यापर्यंत आले सुद्धा. त्यांना वाटलं आपण वर जाऊन भाऊरावांची मदत घ्यावी, नाहीतर हे पळून जातील. पण तेवढ्यात त्यांच्या मनात विचार आला की दोघंही सज्ञान आहेत, वयानं मोठी आहे, जाईनात पळून. ती आपली कोण? तरीसुद्धा तिला सांगायला पाहिजे, हा रांगणेकर बेकार आहे, शिवाय वयानं मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठा. त्याच्याबरोबर तू पळून गेलीस ना तर पुढे पस्तावशील. गोखले मास्तर मागे फिरले. दरवाजावर धाडकन लाथ मारून रांगणेकराच्या खोलीत प्रवेश करावा असं त्यांना वाटलं. तेवढ्यात रांगणेकर म्हणाला, हे बघ तू आज चल, ती मंडळी येतील इथे इतक्या. आली तर आली, त्यांना काय घाबरायचं आहे? असं काय करतेस यू चार्मिंग इडियट? आज चल बरं. ती मंडळी येतील एखादे वेळी? ती मंडळी म्हणजे कोण? मी, भाऊराव जोशी वगैरे? गोखले मास्तरांनी क्षणभर विचार केला आणि दरवाजा हातानं हळूच लोटला. तुम्ही मला आपल्या हाताने उचलून नेलं तर येईन, नाही तर नाही. कम ऑन डार्लिंग, बी माय हिरो. हे ती चक्क निर्लज्जपणे म्हणाली आणि हे ती त्या भडव्या रांगणेकरला म्हणाली. याचा गोखले मास्तरांना फार राग आला. आता आपल्याला काय बघावं लागतंय कोण जाणे असा विचार करत गोखले मास्तरांनी हळूच आत डोकावलं. अरे बापरे! गोखले मास्तरांना एकदम धापच लागली. रांगणेकरांनी तिला दोन्ही हातांनी उचलून घेतलं होतं. अरे बापरे! त्यांना पुन्हा धाप लागली. कधी एकदा हे ओझं खाली उतरतो असं गोखले मास्तरांना झालं होतं. ते धावत धावत वर गेले, भाऊरावांच्या घरात शिरले. हातातल्या ओझ्यामुळे त्यांना उभं राहता येईना. ते बसले आणि ओरडले, या रांगणेकराला चपलेनं मारलं पाहिजे. धावत आल्यामुळे त्यांना धाप लागली होती का रांगणेकरनं त्या पोरीला उचलली म्हणून यांना धाप लागली होती हे त्यांना कळलं नाही. काही वेळ ते श्वास टाकत राहिले. काय गोखले मास्तर, काय झालंय तरी काय? अहो त्यांनी तिला उचलून घेतली. उचलून? भाऊरावांना ओझं असह्य झाल्यासारखे ते पटकन खाली बसले आणि त्यांनी विचारलं, स्विमिंग ड्रेस घातला होता? रांगणेकरांनी. भाऊरावांनी एकदम डोक्यावर हात मारून घेतला आणि ते बघत राहिले. बहुतेक गोखले मास्तरांनी रात्री डॉक्टर कोकिळांना हे सगळं सांगितलं असणार, कारण डॉक्टर कोकिळ तसेच भाऊरावांच्याकडे आले. गोदूताई आत होती म्हणून कोकिळांनी त्यांना हळूच डोळा मारला, गॅलरीत बोलवलं. भाऊराव, भाऊराव, हे लफडं काय आहे? लफडं? कोणाचं? भाऊराव एकदम दचकले. मुद्देमाल पकडलेल्या चोरासारखे इकडे तिकडे बघायला लागले. तिला दोन्ही हातांनी उचलली. मी नाही उचलली.
भाऊराव एकदम अंग काढून घेण्याच्या नादात मोठ्यांदा ओरडले आणि त्यांनी गांगरून गोदूताईंच्याकडे बघितलं, पण गोदूताई टी व्ही बघण्यात दंग होती. मग स्विमिंग ड्रेस घालून उचलली. स्विमिंग ड्रेस कुणी घातला? तुम्ही. अहो, मला पोहता तरी येतोय का? पण स्विमिंग ड्रेस घातला तर पोहायला पाहिजे असं कुठं आहे? पण मी स्विमिंग ड्रेस घातलाच नाही, माझ्याकडे तो ड्रेसही नाही. मग तिने घातला होता का काय स्विमिंग ड्रेस? मला काय माहिती. मग गोखले मास्तर काय म्हणाले? काय म्हणाले? की स्विमिंग ड्रेस घालून तिला उचलली म्हणून. गोखले मास्तर महामूर्ख आहे. असू दे. कोकिळांनी भाऊरावांना कठड्याकडे ओढलं. दोघांनी तोंड बाहेर केली, गोदूताईंच्या कानावर काही पडू नये म्हणून. भाऊराव, मला सांगा, तुम्ही मास्टर विनायकाचा ब्रह्मचारी सिनेमा बघितला होता? बोलता बोलता कोकिळ जुन्या जमान्यात गेले. का हो? भाऊरावांनी भाबडेपणानं विचारलं. आपण तो सिनेमा पाहिलाच नाही असं त्यांना भासवायचं होतं. मास्टर विनायकांनी त्या मीनाक्षीला काय सॉलिड उचललंय हो. बघा बघा तुम्ही. असं म्हणत कोकिळांनी आपले दोन्ही दंड पुढे केले. भाऊरावांनी ते आवळून बघितले. ते दगडासारखे घट्ट झाले होते. कोकिळांना नुसत्या आठवणीनं सुद्धा स्फुरण चढलं होतं. ह्या क्षणी त्यांनी मनातल्या मनात तिला उचललीच होती. छे 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 छे, या गोखल्याने आज आपलं टाळकं मॅड करून टाकलाय. कोकिळांनी जोरजोरानं गॅलरीच्या लाकडी कठड्यावर मुठी आपटल्या. कठडा हालायलाच लागला. मी तिला उचलली असं गोखल्यांनी सांगितलं? हे विचारताना भाऊराव गालातल्या गालात हसले. छे, कोकिळ वैतागून म्हणाले. या गोखल्याचा म्हणजे ना सगळा गोंधळ. तिला कोणी उचलली तेच मला कळलं नाही. मग त्यांनीच उचलली असेल. गोखल्यांनी? हो. छे, उलट तेच म्हणाले की आता कुणाला तरी उचलल्याशिवाय आपल्याला झोप यायची नाही म्हणून. हे ऐकून भाऊरावांना एकदम हसूच आलं. अकस्मात स्वप्नदृश्य सुरू झालं, एखाद्या चित्रपटात दिसावं ना तसं. पांढरी शुभ्र झुळझुळीत साडी नेसलेली एक युवती नाचत नाचत फेर धरायला लागली. भाऊरावांनी खिडकीतनं डोकं बाहेर काढलं. त्यांना क्षणभर कळे ना हिला हवंय काय, कार्डं, पाकिटं का तिकीटं. व्हॉट डू यू वॉन्ट अँड व्हाय आर यू डान्सिंग? त्यांनी विचारलं. मी स्वप्नात आली आहे. कोणाच्या? तुमच्या. कोण तू? कोण असीन मी? असं तिने विचारलं आणि ती हवेत तरंगल्यासारखी नाचायला लागली. ही ती रांगणेकरांकडे येते ती का ब्रह्मचारी सिनेमात मास्टर विनायकांनी उचलली ती? यू नॉटी गर्ल. पण तुझा तो स्विमिंग सूट कुठे गेला? भाऊराव. ओह नो, या पोस्टल नावानं हाक नको ना गं मारू. पांडुरंग जनार्दन खपांडोबा. छे 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 छे, दुर्दैव आमचं. आमची नावं फक्त रेशन कार्डावर शोभतील अशी. मग डार्लिंग म्हणू? दार्जिलिंग? नाव डार्लिंग. आपण दूर दूर कुठेतरी अरण्यात जाऊ. छे छे, अरण्यात? अरण्यात कसं जाता येईल? का बरं? अरण्यात पोस्ट ऑफिस कुठे असतं? जिथे पोस्ट ऑफिस नाही तिथे मी जाऊ शकत नाही. तेवढ्या सभोवार झाडं निर्माण झाली. अरण्यासारखी झाडं, पाय असलेली, हातात फांद्या धरलेली. फांद्यामागनं कोणाचे तरी चेहरे दिसत होते. ओह माय गॉड. भाऊराव एकदम ओरडले. हे डॉक्टर कोकिळ, गोखले मास्तर आणि जोशीबुवा का काय? त्यांची तोंडं बुंध्यामागे लपली आहेत का त्यांनी झाडं हातात धरली आहेत? नो 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 डार्लिंग, हे सगळे शेजारी पाजारी बघतील, संबंध कॉलनीभर होईल. गोखले मास्तर तर मी स्विमिंग ड्रेस घालून तुला उचललं असं सांगतील सगळ्यांना. छे 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 छे, केवढं उकडतोय. वारा वारा. अरे, हा गोखले मास्तरचा आवाज. गोखले मास्तर म्हणायला लागले. वारा वारा, फांद्या हलवा, झाड हलवा. हवा हलू लागली म्हणजे त्याला वारा असं म्हणतात. काव 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 काव. जोशीबुवाने आवाज काढला. शट अप.
Why shut up? I say, a crow is crowing, nothing wrong. रॉंग इट्स रॉंग. ही रात्र आहे. रात्री कावळे ओरडत नाहीत. ओरडतात, पोटात ओरडतात. कुहू कुहू कुहू. डॉक्टर कोकिळ झाड हलवत ओरडायला लागले. रात्रीची कोकिळा ओरडते. कुहू. कोकिळा ओरडत नाही, कोकिळा गाते. ओ डार्लिंग, हा कुणाचा आवाज? आय थिंक हे डॉक्टर कोकिळ. डार्लिंग, कोकिळ गातो का कोकिळा गाते? कोकिळा. नॉनसेन्स. डॉक्टर कोकिळ एकदम चिडून ओरडले. आम्ही कोकिळ म्हणजे देशस्थ यजुर्वेदी या शाखेत कोकिळच गातो. कोकिळा फक्त ओरडते. कुहू. ओह माय गॉड, नो नो मीनाक्षी, नो नो नो. भाऊराव एकदम कळवळून ओरडले, कारण तिने भाऊरावांचा हात धरला आणि साडी सोडली. साडीच्या आत स्विमिंग ड्रेस. तिच्या मांसल उघड्या गोऱ्या मांड्या, गोरे गोरे मांसल दंड. नो 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 नो, दिस इज अगेन्स्ट पोस्टल रेग्युलेशन्स. झाडातनं सगळे हसले, सोसाट्याचा वारा सुटल्यासारखे. डार्लिंग, कोण हसलं? कुणी हसलं नाही, वारा वाहतोय सोसाट्याचा. मग आता आपण पोहूया. पण माझ्या आत काही नाही आहे. नसू दे. नसू दे काय? अरे बापरे, तेवढ्यात त्यांचा हात ओढत ती गायला लागली. अगं, पाहिलं आपल्याला कोणीतरी. बोलता बोलता भाऊरावांची छाती धडधडायला लागली. कुणीही पाहणार नाही डार्लिंग, हा बघ किती सुंदर तलाव. गणपतीच्या पुढ्यात आरास केल्यासारखा तलाव दिसायला लागला. दोरीवर बसवलेल्या पुठ्ठ्याच्या कटआउट लाटा हालायला लागल्या. निळ्या हिरव्या लाटा पटापट हालायला लागल्या. नाही, खरंच नको, हे बरं नाही. मीनाक्षी, मीनाक्षी, सोड मला मीनाक्षी. भाऊराव निसटण्यासाठी धडपडायला लागले. डार्लिंग, असं घाबरलात तर तुम्ही लाईफ एन्जॉय कधी करणार? हे बघ, मनातल्या मनात एन्जॉय करीन. मी सभ्यगृहस्थ आहे, थर्रो जेंटलमन आहे मी. अगं, घरातल्यांना कळेल, पोस्टात कळेल, ही आफत नको ग. मी तुला मनातल्या मनात बघीन. गेली 40 वर्ष बघतोय ना तसा. छे, अगदीच पांडोबा आहात तुम्ही. तिने भाऊरावांना पुढे ओढलं, एकदम पाणी उडवलं. ती पाणी उडवत गायला लागली. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता, हलती कशाया लाटा. अरे गोप्या, लाटा हलव की रे. मध्येच गोखले मास्तर गॅदरिंगचं नाटक चालू असल्यासारखे ओरडले. गोप्यानं लाटा हलवल्या. हलती कशाया लाटा, फुलतो शरीरी काटा. गाणं म्हणत तिने पुन्हा झपाझप भाऊरावांच्या अंगावर पाणी उडवलं. तिने त्यांच्या पोटाला गुदगुल्या केल्या, त्यामुळे ते एकदम मोठ्यानं ओरडले. मीनाक्षी. हो हो, तुमची मीनाक्षीच गातीये. त्यांनी डोळे उघडले. बघतात तर त्यांना हलवत समोर गोदूताई उभी होती आणि म्हणत होती, अहो, तुमची मीनाक्षी गातीये, बघा उठून. भाऊराव एकदम घाबरले. मीनाक्षीच गात होती. त्यांचं ते आवडतं गाणं गात होती. का हो दूर राहता, प्रेमगंगा ही वाहता, घ्या उडी घ्या का पाहता, चला ना यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. खूप वेळानं त्यांच्या लक्षात आलं, TV वर चित्रगीत चालू होतं. पण मग पाणी अंगावर उडवावं तसं अंग भिजलं कसं? ते उठून बघणार, तोच गोदूताईनं हसत हसत विचारलं, दरवाजा बंद आहे, घेणार का उचलून तुमच्या मीनाक्षीला? एकदम भाऊरावांची छाती धडधडली. त्यांना संशय आला, हिनी ते पाहिलं का काय?